विद्यार्थी मित्रांनो, कालची मुलाखत तुम्ही पाहिली होती. डी-एड बी-एड टेटच्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे बरेचसे गैरसमज आहेत आणि परीक्षा पद्धती कशी आहे, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी, याच्याबद्दल आपण काल भरपूर चर्चा केली. परंतु आज पुन्हा एकदा आपण याच विषयावरती चर्चा करतोय, कारण विद्यार्थ्यांना अजूनही काही काही गोष्टी क्लिअर नाहीत. तर मी साधारणतः जे मुलं ऑलरेडी सिलेक्टेड आहेत, ज्यांनी या फेज पार केलेल्या आहेत, अशाच स्टुडंट्सच्या किंवा कॅन्डिडेटच्या मुलाखती या ठिकाणी मी घेतो आहे. तर आज मी सरांना इथं बोलवले, तर ते स्वतःचा परिचय पण सांगतील, त्यांचे मार्क्स पण सांगतील, ते कुठं कार्यरत ते सांगतील आणि नंतर मग त्यांचं कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्शन झालं हे पण सांगतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक ऐका. आणि ही मुलाखत थोडीशी लेंदी जरी असली तर आज तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी जास्त प्रमाणात मिळतील, कारण त्यांनी कागदावरतीच लिहून आणले सगळं पूर्णपणे, कोणकोणत्या प्रश्नांचं स्वरूप होतं, काय काय कसं कसं ते. ठीक आहे. तर मी सरांना विनंती की त्यांनी स्वतःचा परिचय द्यायचा आहे, त्यांचं सिलेक्शन किती मार्कांना झालं ते, आणि त्यांचं कॅटेगरी, त्याचबरोबर ते ते कोणत्या शाळेवरती शिक्षक म्हणून रुजू आहेत ते पण सगळं सांगायचं. सर्वप्रथम मी सरांचे आभार मानतो. बऱ्याच दिवसापासून सरांची आणि माझी ओळख आहे. मागील 8-10 वर्षापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत असताना सरांच्या अकॅडमीला येण्याचा, सरांचं मार्गदर्शन घेण्याचा भरपूर दिवसापासून प्रसंग आलेला आहे. परंतु सरांच्या प्लॅटफॉर्मवर सर्वप्रथमच मी आज आलेलो आहे आणि सरांनी इंटरव्ह्यूच्या माध्यमातून का होईना परंतु प्लॅटफॉर्मवर येण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सरांचे आभार व्यक्त करतो. छान वाटलं सर. माझा परिचय, मी छत्रपती बालासाहेब रन्नेर, माझा जिल्हा प्रॉपर परभणी जिल्हा. मागील बऱ्याच दिवसापासून मी यूट्यूबला किंवा इतरत्र क्लास पण मी स्पर्धा परीक्षेचे घेतलेले होते आणि त्या अनुषंगानं मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना शिक्षक भरतीचा फॉर्म भरला आणि त्यातून मी लागून गेलो. खरं तर अभ्यास कधी केलेला नव्हता, पण शिकवत असताना बऱ्याच गोष्टी आपल्या क्लिअर होत असतात आणि शिकवणारा माणूस ज्यावेळेस एखाद्याला मार्गदर्शन करतो किंवा आता सरांनी जे माझा इंटरव्ह्यू ठेवला, इंटरव्ह्यू ठेवण्यामागं सरांचा उद्देश असा होता की बाबा तुम्ही स्वतः शिकवत होते, मग तुम्हाला लक्षात आले असतील काही गोष्टी की नेमके परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीने विचारले. कारण गोंधळ टाकणारे बरेच मुलं बऱ्याच चर्चा करत असतात की सर प्रश्न असे येत आहेत, शिकवताना अशा पद्धतीने शिकवल्या चालले, किंवा यूट्यूबला बरेच जण 2-4 दिवसापूर्वी यूट्यूब एखादं कोणतरी अकाउंट ओपन करतं, थोडीफार अर्धवट माहिती असते आणि काहीतरी माहिती सांगून देतं, सगळा गोंधळ होतो आहे. मग जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्यानिमित्तानं हे जे सरांनी पुष्प सुरू केलं त्यामार्फत आज माझा दुसरा दिवस मला वाटतं. काल पण एका सरांची मुलाखत घेतलेली होती. मी छत्रपती बालासाहेब रन्नेर, प्रॉपर जिल्हा परभणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 वर्षापासून कार्यरत होतो आणि याच जिल्ह्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे, गंगापूर तालुक्यामध्ये. तुझे मार्क्स सांगा ना. माझे 130 मार्क होते. मी बाकी अभ्यास केलेलाच नव्हता खरं पाहिलं तर. मी शिकवायला रिझनिंग आणि गणित शिकवत होतो सर, आणि थोडंफार मराठी वगैरे. तर ह्या 2-3 विषयाचेच मला तेवढे मार्क होते. बाकी मानसशास्त्र, इंग्रजी किंवा इतरत्र जे विषय होते, आता आपण चर्चा करणारच आहोत, तर त्याचा अभ्यास वगैरे केलेला नव्हता. जे काही होते ते माझ्या अनुभवाचे मार्क होते, पण त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूयात सर. आता प्रश्न असा आहे की मुलांचं असं म्हणणं आहे की पेपरला 200 प्रश्न असतात. हे 200 प्रश्न ज्या कालावधीसाठी दिले आहेत आपल्याला, त्या कालावधीमध्ये काही सोडून होत नाहीत ते. तर ह्या टाईम मॅनेजमेंटसाठी आता मुलांचं मेरिट जे खाली येतं ते खास करून टाईम मॅनेजमेंट न झाल्यामुळे येते. तर विषय टोटल आणि त्यांचे सरासरी मार्क्स किती होते, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गणित बुद्धिमत्तेचं वेटेजमध्ये कोणाला जास्त वेटेज दिलं होतं हे पण सांगायचं. पेपर 200 मार्काचा होता. वेळ होता 120 मिनिट. म्हणजे सरासरी जरी काढला तरी 1 मिनिटाला एक प्रश्न येत नाही. परंतु पेपरचा अभ्यास करताना किंवा जे आपण तयारी करतायत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही मानसशास्त्राचे प्रश्न होते, इंग्रजीचे आणि मराठीचे, या प्रश्नांसाठी विदिन सेकंद म्हणजे 10 सेकंदामध्ये, 5 सेकंद 10 सेकंदामध्ये तो प्रश्न वाचून त्याला टिक मार्क करून आपल्याला पुढं जायचं आहे. म्हणजे 200 मार्क आणि 120 मिनिट जे आहे वेळ, त्याचं जे काही वेळ टाईम मॅनेजमेंट करायचं आहे, पुढचा प्रश्न असेल त्यामध्ये सांगेल. 120 मिनिट आणि 200 मार्क होते. त्यामध्ये बुद्धिमत्ता ही सर्वात मोठ्या गुणांसाठी विचारलेला विषय होता सर.
त्यामध्ये 80 ते 90 प्रश्न. आता जवळपास 50, मला वाटतं 50, 52, 57 काहीतरी शिफ्टमध्ये पेपर झालेले होते, 57 शिफ्टमध्ये. आणि प्रत्येकाच्या पेपरमध्ये, प्रत्येक दिवसाच्या पेपरमध्ये मार्किंगचा थोडा कमी जास्त इम्बॅलेन्सिंग व्हायचं. म्हणजे बुद्धिमत्तेला काही पेपरला 80 प्रश्न होते, तर काही पेपरला 90पर्यंत होते. गणित जवळपास 15 ते 20 मार्काचं गणित विचारलेलं होतं. मग जे बुद्धिमत्ता आणि गणिताचे जे प्रश्न आहेत, बऱ्याच मुलांना वाटतं की हे सेम प्रश्न आहेत, म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला अंक मोड करायचे, आकडे मोड करायचे. बऱ्याच जणांना वाटतं गणित बुद्धिमत्तेचे जवळपास 150पर्यंत प्रश्न आले, 120, 125पर्यंत प्रश्न आले. पण असं काही नव्हतं. जवळपास 80 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे, 20 प्रश्नांच्या जवळपास गणिताचे, 15 ते 20 प्रश्न हे मराठी व्याकरणावर, व्याकरण आणि शब्दार्थ आणि पॅसेज. आणि इंग्रजीसुद्धा सेम मराठीचं ज्या पद्धतीनं होतं त्याच पद्धतीनं 5 मार्काचा पॅसेज, 5-6 मार्काचे शब्दार्थ, व्होकॅब्युलरी वगैरे, आणि ग्रामर जे 5-6 मार्काला होतं त्यामध्ये आपण चर्चा करणारच आहोत, कोणत्या प्रकारचे प्रश्न होते काय, अशा पद्धतीनं. आणि मानसशास्त्र जे होतं सर, त्यामध्ये ॲप्लिकेशन टाईप प्रश्न होते, म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न. आपण जे पुस्तके वगैरे वाचतोय त्यामधून बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा पुस्तकात वाचतो आपण वेगळं आणि परीक्षेला येतं वेगळं. पण परीक्षा घेणाऱ्यांची जी अपेक्षा असते उत्तराची, की मी प्रश्न विचारला त्याची अपेक्षा काय, त्याला पुस्तकाचं, म्हणजे परीक्षावाल्यांना पुस्तकी ज्ञान नको आहे, तुम्हाला उपयोजनात्मक, म्हणजे तुम्ही जर ॲज अ टीचर म्हणून त्या प्रश्नाकडे पाहिलं तर काय तुम्हाला वाटेल, या पद्धतीचे प्रश्न होते. म्हणजे उपयोजनात्मक प्रश्न मानसशास्त्रावर जास्त विचारलेले होते. आणि सुरासे सर बऱ्यापैकी त्या प्रश्नांची मुलांकडून तयारी करून घेत असतात, PPTद्वारे बरेच प्रश्न, आणि त्याच्यासोबत इतरत्र संवाद साधूनसुद्धा मुलांना असं उत्तर काढण्याची एक टॅक्ट सर सांगत असतात. अशा पद्धतीने सिलेबस होता सर. वेटेजनुसार बुद्धिमत्तेसाठी आणि गणितासाठी तुम्ही जे पॉईंट्स काढलेत ते विद्यार्थ्यांना थोडंसं त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. आता बुद्धिमत्तेमध्ये सर आता मी लिहूनच आणलेलं आहे, आणि तुम्ही पाहिलेलं असेल ज्यावेळेस माझा पेपर झालेला होता, फर्स्ट डे फर्स्ट शिफ्ट होती, तर त्याच्यानंतरसुद्धा मी बऱ्यापैकी प्रश्न इतर मुलांच्या परीक्षेसाठी फायदा व्हावा म्हणून मी बऱ्याच प्रश्नांचं लिखाण त्याच वेळेस केलेलं होतं, म्हणजे त्या बाकीच्या मुलांना ते सोपं जावं. आता ते प्रश्न माझ्याकडे लिहिलेले होते, तेवढे जर सांगत बसलो तर 3-4 तासाचा व्हिडिओ होईल. फक्त त्यामधले आपण काही टॉपिक आपण घेऊयात. आता पहा, IBPS आणि TCS किंवा इतरत्र जे जिल्हा निवड वगैरे बोर्डवाले जे पेपर घेतात यामध्ये थोडा फरक असतो. पण खरं पाहिलं तर असा काही मोठा बाऊ करण्यासारखा सर विषय नाही. म्हणजे IBPS म्हणजे काहीतरी मोठा एखादा हत्ती धरून आणलाय अशातला प्रकार नाही. फक्त सोडवण्याची पद्धत, फक्त प्रॅक्टिस जर असेल तर आपण कुठल्याही पद्धतीचे, कुठल्याही प्रकारचे प्रश्न आपण सोडू शकतो. यामध्ये रिझनिंगमध्ये पहा, ऑर्डर रँकिंग प्रश्न होते, पझल होते, सिटिंग अरेंजमेंट होती. आता सिटिंग अरेंजमेंट आणि पझलवर थोडे डीप लेवलचे प्रश्न होते. म्हणजे प्रश्नांची जी साईज होती ती मोठी होती. आणखी एक सांगायचा मुद्दा सर, सिटिंग अरेंजमेंटमध्ये ज्यावेळेस प्रश्न असतो तो कॅम्प्युटरवर न बसणारा प्रश्न असतो. हां, म्हणजे आपली जी स्क्रीन असते त्या स्क्रीनपेक्षाही मोठा प्रश्न असतो. मुलांचा गोंधळ काय झाला, मागच्या वेळेस बऱ्याच मुलांच्या संपर्कामध्ये होतो मी, तर प्रश्न खालीसुद्धा होता, म्हणजे त्या स्क्रीनच्या खाली आपल्याला स्क्रोल करावं लागतं. हे सुद्धा मुलांना त्या ठिकाणी लक्षात नाही आलं की आपल्याला स्क्रोल करायचा आहे, तो प्रश्न खाली आहे. बरेच पर्याय, आता प्रश्न सोडवत असताना पर्यायसुद्धा 4 पर्याय, त्या 4-5 पर्याय, त्या 4-5 पर्यायाचा एक मिनिट मला एक विचारायचे, पर्याय किती होते हे सांगायचं. हा. ऐका, परीक्षेमध्ये पर्याय किती असतात? IBPSच्या परीक्षेमध्ये टेटला ज्यावेळेस होते त्यावेळेस पर्याय किती असतात हे मुद्दा आहे का? जरा नीट कान उघडे ठेवून. सर पर्याय 4च होते, 4च पर्याय. फक्त ज्यावेळेस एखादा प्रश्न मोठा तयार केलेला आहे त्याच्यावर 5 पर्याय, आणि त्या 5 पर्यायातून आपल्याला निवडायचे होते. तर टिक मार्क करायचे प्रश्न पर्याय हे 4च होते सर. 4 पर्यायातून आपल्याला एक निवडायचं होतं. 4 पर्याय. एक लक्षात घ्या, तुमच्या मनातली, मला ज्या विद्यार्थ्यांनी जास्त फोन केले होते त्याच्यावरती मी तुम्हाला बोलतोय, पर्याय 4च होते, 5 पर्याय नाही येतं. जरी मुद्दे असले त्यांनी किंवा त्याच्यात 5 मुद्दे दिले तर त्याच्यातून तुम्हाला उत्तर काढायचं, उत्तर काढण्यासाठी 4च मुद्दे येतं किंवा 4च प्रश्न. टिक मार्क करायचे जे पर्याय होते सर ते 4 पर्याय होते. 4 पर्यायातून आपल्याला निवडायचं होतं. मग सांगायचा मुद्दा हा होता की ज्यावेळेस 5 पर्याय होते त्यापैकी 2-3 पर्याय आपल्याला स्क्रीनवर दिसायचे, आणि 2 पर्याय जे असायचे ते स्क्रीनच्या खाली गेलेले होते. मग बऱ्याच मुलांना प्रॅक्टिस नसल्यामुळं किंवा कॅम्प्युटर हाताळण्याचा अनुभव नसल्यामुळं
किंवा बऱ्याच जणांचं सर डी.एड 2008, 9, 10 साली झालेलं आहे आणि MSCIT त्याच वेळेस केलेली असते मुलांनी. आता मी सुद्धा 2009ला MSCIT केलेली आहे. मग त्याच्यानंतर ज्या मुलांनी आता जवळपास एक शिक्षण क्षेत्र सोडून दिलेलं होतं त्यांचा कॅम्प्युटरचा कधी संबंध आलेला नाही. मग त्यामध्ये स्क्रोल करणं, प्रश्न डावीकडे वळवणं किंवा खाली घेणं, या ज्या गोष्टी होत्या ह्या झालेल्या नाही. त्यामुळं बऱ्याच जणांचं मार्किंग त्या ठिकाणी कटलेली आहे सर. म्हणजे बाकी तांत्रिक गोष्टीमुळे बरेचसे मुलं तांत्रिक गोष्टीमुळे सर बऱ्याच जणांचे मार्क कटलेले आहेत. नाहीतर बाकी खरं पाहिलं तर आता जे आपण म्हणतो की लेंगदी प्रश्न होते, मग एवढा प्रश्न वाचायचा सोडवायचा कधी, तर डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखा सर कार्यक्रम होता. तो प्रश्न थोडक्यात जरी आपण लक्षात घेतला तरी विदिन सेकंदामध्ये त्याचं उत्तर निघत होतं. म्हणजे माझं असं मत आहे, समजा एक होती म्हातारी ती गेली तिच्या लेकीच्या घरी, असं म्हणण्याच्या ऐवजी ती कुपटीने गेली, भोपळा सापडला, हे असं रंगून सांगितलेलं होतं. आता एक प्रश्न होता सर, मुद्दामून चर्चा करतो. एक पत्ता दिलेला होता, ॲड्रेस. त्या ॲड्रेसमध्ये 4 ॲड्रेस दिलेले होते. त्या 4 पैकी जो प्रश्न ॲड्रेस होता त्याच्यासारखा सेम ॲड्रेस कोणता आहे तो निवडायचा होता आपल्याला. आणि ती जी ऑर्डर होती ती ऑर्डर दिलेला जो प्रश्न असतो, आपण जे लिहिलेलं असतं ना की खालील रिकाम्या जागा भरा किंवा एका वाक्यात उत्तरे लिहा, हा प्रश्न देत असताना मोठ्या टाईपचा प्रश्न होता. तर असे प्रश्न 5 होते. तर प्रत्येक वेळी ते प्रश्न वाचायची गरज नव्हती. ज्या ठिकाणी ॲड्रेस आला, जर मुलांनी टाईम मॅनेजमेंट केलेलं असेल किंवा प्रॅक्टिस असेल तर 5 प्रश्न होते ॲड्रेसवाले. पहिला प्रश्न आला, पहिला प्रश्न सोडवताना आपल्याला 1 मिनिट लागला असं गृहीत धरा. पण याच्यावर आधारित पुढचे 4 प्रश्न आलेले होते. त्यावेळेस त्यांनी प्रश्न वाचायची गरज नव्हती. आपल्याला माहिती आहे की ॲड्रेसमध्ये फक्त योग्य ॲड्रेस कोणता आहे, प्रश्नामध्ये दिलेला ॲड्रेस आणि 4 पर्यायापैकी योग्य ॲड्रेस तेवढा जरी निवडला असता मुलांनी तरी झालं असतं. पण मुलांचं काय, प्रत्येक ॲड्रेसच्या वेळी प्रत्येक प्रश्नाच्या वेळी ते प्रश्न वाचत बसले. त्यामुळं तिथं सुद्धा टायमिंग गेलेला होता. आणि टायमिंग कव्हर करण्याचे हे काही छोटे छोटे मार्ग आहेत. मी बोलत असताना मध्ये मध्ये तुम्हाला गोष्टी लक्षातच येतील की टाइम कसा ॲडजस्ट करत चालायचं. आता बुद्धिमत्तेचे जे प्रश्न त्याच्याबद्दल चर्चा करा पुढचे. आता कोणकोणते ते अंदाजे? पझल पण होती, सिटिंग अरेंजमेंट यावरचे मोठाले प्रश्न होते तेही सांगितले. त्यानंतर इनपुट आउटपुटवर सुद्धा प्रश्न होते. इनपुट आउटपुट जे की बऱ्याच मुलांना अवघड जातात, परंतु इनपुट आउटपुट सारखा सर एकदम सोपा प्रश्न, चिल्लर प्रश्न कोणीही सोडू शकतं. 5वीच्या मुलांना जरी आपण इनपुट आउटपुटचा एक प्रश्न सोडून दाखवला तर त्याच्यावर 1000 प्रश्न जरी आले तरी आपण सोडू शकतो. पण बऱ्याच मुलांनी ते कधी पाहिलेले नसतात प्रश्न. त्यानंतर न्यूमेरिकल सिरीजवरचे प्रश्न असतात. आणि न्यूमेरिकल सिरीजवरचे जे प्रश्न आहेत ते पोलीस भरतीपासून ते MPSC पर्यंत, नेट सेट, शिक्षक भरती कुठं पण येतात. त्यामुळं हा बेसिकवर आधारित असलेला टॉपिक आहे सिरीजवरचा. ज्याचं गणित बेसिक कंप्लीट झालेलं आहे त्याला हा टॉपिक जायला सोपं जाईल. जो पहिला धडा आहे आपला संख्यावर, त्यामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, हे बेसिक ज्याचं आहे त्याला हे सिरीजवरचे प्रश्न सोप्या पद्धतीनं जातात. नाहीतर काही काही प्रश्न सर असे असतात सिरीजवरचे, तुम्ही एक दिवसभर जरी डोकं लावलं तरी त्या प्रश्नाचं उत्तर येत नाही. सिरीजवरचे प्रश्न. त्यानंतर ब्लड रिलेशन होतं. डायरेक्शनवर सुद्धा प्रश्न होते. डायरेक्शनवरचे सुद्धा प्रश्न थोडे लेंगदीज होते. त्यानंतर कोडिंग डिकोडिंग होती. क्रिटिकल रिझनिंग होती. क्रिटिकल रिझनिंगवर बऱ्यापैकी प्रश्न होते, आपण आत्ताही चर्चा केलेली आहे. त्यानंतर डायग्राम, वेन डायग्रामवर सुद्धा प्रश्न होते सर. प्रतिमावर, पाण्यातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा ओळखा, यावर सुद्धा प्रश्न होते. आणि हे सुद्धा एकदम चिल्लर प्रश्न असल्यासारखे सर, ज्याला म्हणजे त्याची कन्सेप्ट जर कळाली, एकदा आकृतीमध्ये नेमके प्रश्न काय विचारले जातात, कन्सेप्ट कळाली की लगेच उत्तर येतात, अशा टाईपचे प्रश्न होते. म्हणजे वेळ खाणारे प्रश्न नव्हतेच खरं पाहिलं तर. त्यानंतर मॅथमॅटिकल अँड इंटेलेक्च्युअल प्रश्न त्यावर पण होते. ऑपरेशनवर प्रश्न होते. अशा पद्धतीनं रिझनिंगवरचे जवळपास 12-13 चॅप्टर असे आहेत रिझनिंगवरचे ज्यावर IBPS प्रश्न विचारते. आणि त्याच पद्धतीनं आम्हाला टेटला सुद्धा प्रश्न विचारलेले होते सर. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतील किंवा तुमचा पेपर कव्हर झाला का वगैरे काय, कारण कोणाच्या तोंडाला काय हात लावतात नाही. 17 प्रवृत्तीचे असतात, त्याच्यामुळं त्याला काय विषय. माझं एक मत आहे की तुमचा पेपर, तुमच्या 200 पैकी किती प्रश्न सोडून झाले तुमचे? आता प्रत्येकाचा सर वेगवेगळा प्रश्न. मी जवळपास 180+ प्रश्न सोडवत गेलेलो होतो. आणि पहिलाच दिवस होता माझा, पहिली शिफ्ट होती आणि पहिलाच पेपर होता माझा. त्यामुळं मला तो अंदाज आलेला नव्हता की आपल्याला पूर्ण प्रश्न सोडून होतील वगैरे. पण माझं बुद्धिमत्ता बऱ्यापैकी असल्यामुळं मी बुद्धिमत्तेचे प्रश्न करत गेलेलो होतो. बाकी मानसशास्त्राचे जे प्रश्न असतील, इंग्लिशचे प्रश्न असतील, त्याला मी टोले मारलेले होते, कारण त्याचा माझा अभ्यास कधी नव्हताच. पण 180 पर्यंत मी वाचत सोडवत गेलेलो होतो.
जे काही 10-12 प्रश्न होते, 20-1 प्रश्न राहिलेले, मी त्याला टोले मारले. पण एवढं खरं आहे की मी 200ला 200 प्रश्न टिक मार्क केलेले होते. बऱ्याच मुलांचा गोंधळ असा झालेला होता की 110-120 पर्यंतच पोहोचले आणि टायमिंग संपलेला होता. म्हणजे त्या 120 पैकी मॅक्झिमम टक्केवारी जर पाहिली तर माझ्यापेक्षा जास्त टक्के त्यांना बरोबर आलेले असतील. म्हणजे करेक्शन त्यांचं जास्त होतं, पण सोडवण्यात कमी आले. काल एक मुलाचं म्हणणं असं होतं की जे राऊंड आम्ही बोललो होतो ना, ते काल सरांनी सांगितलं होतं की एक राऊंड करा, दुसरा करा, तिसरा करा. तर त्याचं असं म्हणणं होतं की पहिलाच राऊंड आम्हाला जमते तर तुम्ही आम्हाला संभ्रम निर्माण करताय. हे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा प्रकार जो आहे ना, तो प्रकार गणित बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये तुम्हाला जेवढा प्रचंड स्पीड करता येईल आणि जेवढा स्पीड येईल त्याचा तुमचा पेपर कव्हर होईल. मला एक सांगा की पेपरमध्ये सगळेचे सगळेच प्रश्न टाईम कन्झ्युमिंग असतात की काही प्रश्न किती पर्सेंटेजचे प्रश्न तुमचे वन लाईनर असतात, एवढं मला सांगा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? सर, खरं पाहिलं तर कुठलेही पेपर घेणारं जे काही मंडळ असेल तिथेही लोकच बसलेले असतात. 100% वन लाईनर नसतात आणि 100% किचकट पण नसतात. त्यापैकी जवळपास 80% 70 ते 80% हे वन लाईनर होते. वन लाईनर म्हणजे त्याचं उत्तर हे एकदम सोप्या लेवलमध्ये येत होतं. प्रश्न वाचला की त्याचं उत्तर येऊन जाईल. फक्त वाचण्याचं जे स्पीड होती आपली किंवा प्रश्नाची जी साईज होती त्यानुसार आपल्याला उत्तर काढण्याला थोडा टाईम लागला. फक्त क्रिटिकल जे प्रश्न होते तुम्ही जे विचारतायत की मोठाले प्रश्न किती वन लाईनर किती, जवळपास 20 ते 30% प्रश्न 40% वन लाईनर होते आणि 60% प्रश्न हे क्रिटिकल होते, म्हणजे लेंग्दी प्रश्न होते थोडे मोठेले. त्यामुळं वाचण्यामध्ये तिथं थोडा वेळ गेलाच. बरं, माझं एक आता असं म्हणणं आहे की समजा वन लाईनर क्वेश्चन असतील तर मुलांनी प्राधान्यक्रम कसा द्यावा? छोट्या म्हणजे लहान प्रश्न आधी सोडावे का जसे येतील तसेच आपलं रान जसं नांगर धरल्यासारखं करावं, कसं करावं? आता हे ज्याचा त्याचा प्रश्न सोडवतानाचा पण ज्यावेळेस मी कोणाला तर सजेशन करायचं जर म्हटलं किंवा मला जर भविष्यात कधी पेपर सोडवायचं जर म्हटलं तर मी एवढंच सांगेल की पहिल्या प्रश्नापासून जर आपण सोडवायला सुरुवात केली तर त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत नसेल, समजा मला त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर येत नाही आणि तो जर प्रश्न मी पाठीमागं सोडला आणि नंतर 2 महिने मला त्या रूममध्ये कोंडून ठेवलं आणि त्या प्रश्नाचं उत्तर येतच नसेल तर मागे ठेवून उपयोग नाही. त्यामुळं जो प्रश्न आपल्या डोळ्याच्या समोर आला, म्हणजे रँकिंगमध्ये जो प्रश्न आला समोर, तो प्रश्न त्या क्षणाला त्या विदिन सेकंदामध्ये क्लिक करून पुढं जाणं ही योग्य पद्धत राहील सर. म्हणजे सरांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी पेपर 60% लेंदी प्रश्नांचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न पाठीमागं ठेवणं हे योग्य राहणार नाही. आणि कालच्या सरांचं म्हणणं होतं की बा तुम्ही जे तुम्हाला येतं आहे त्या अगोदर सोडून घेऊन नंतर दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला तुम्ही करा. प्रत्येकाची एक वेगळी स्ट्रॅटेजी असते. म्हणजे पेपर कोण सोडेल, आता कोणी जर जास्त शहाणा असेल तर ते त्याच्या पद्धत वापरेल. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी शिक्षक भरतीसाठी जेवढे पात्र मार्क्स आहेत त्या मार्कांपर्यंत आपल्याला जायचं आहे. पद्धती कोणती पण असू शकते. म्हणजे सरांनी त्यांची पद्धती वापरली, मी माझी वापरेल. आणि मी तर काय करायचं, मागची प्रश्नपत्रिका मी जेवढ्या काही सरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत तर त्या सरकारी नोकऱ्यामध्ये मी आत्तापर्यंत इथून पाठीमागचे सगळे क्वेश्चन पेपर पाठ करून टाकले होते. त्याच्यामुळे माझा स्पीड असायचं भरपूर. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं असं मत आहे, एक उत्तर द्यायचं. हां, आता कालच्या सरांचा जे सरांनी इंटरव्ह्यू घेतला होता त्यांनी थोडं वेगळं सांगितलं, मी वेगळं सांगितलं असेल कदाचित. सरांचा इंटरव्ह्यू मी पाहिला नाही, मग मुलांचा गोंधळ निर्माण होईल. पण मी मुलांना एक सांगतो, सरांनी हे जे पुष्प ठेवलं आहे यामध्ये समजा 10 शिक्षक येतील इंटरव्ह्यू घेण्यासाठी, 20 येतील किंवा 100 येतील आणि प्रत्येकाचं मत लक्षात घेऊन सर जे सांगतील ते ऐका. ठीक आहे. फायनल डिसिजन सरांचा. मी सांगतो माझं सजेशन, मी तुम्हाला सांगतो ॲज अ टीचर म्हणून की हा जो माझा दांडगा अनुभव आहे, मी आतापर्यंत 3-4 नोकऱ्या मिळवल्या त्याच्यामध्ये. आणि मी हायस्कूल टीचर होतो 10 वर्ष. माझं मी BEdला इंग्लिश डिपार्टमेंटचा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये मी त्या ठिकाणी इंग्लिश डिपार्टमेंटचे सगळ्यात चांगले मार्क्स घेणारा सर्वात पहिला म्हणजे 1 नंबर आहे माझा तिथं. सांगायचं तात्पर्य काय की ज्यावेळेस तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा सगळ्याच किचकट वाटायला लागतात त्यावेळेस मराठी आणि इंग्लिश यांच्या बाबतीमध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की मराठी आणि इंग्लिशचे प्रश्न किती तुम्ही कसेही करा ते त्याच लेवलचे असणार येतं. याच्यामध्ये 10 मार्कांचे पॅसेज येतं, मराठीचं एक आणि इंग्लिशचं एक पॅसेज आहे. कॉम्प्रेन्शन 10 मार्कांचं आहे, 10 मार्क्सच जाऊ देऊ नका. आणि समजा 40 मार्कांचं मराठी इंग्लिश विचारलं तर तुम्हाला एक राज्यसेवेचं उदाहरण सांगतो. राज्यसेवेला ज्याला ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हला मराठी इंग्लिशला मार्क्स पडतील ना त्याच पोराला पोस्ट मिळते. म्हणून तुमच्या याच्यात गणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळूनचा जर 120 मार्कांचा जर स्कोर असेल आणि तुमचं मेरिट लागलं 125 तर तुम्ही तिथं पैकीच्या पैकी मार्क्स मिळूनसुद्धा तुम्ही उपयोग नाही. तुम्हाला करायचं मराठी इंग्लिशच्या जोडीला आणि शिक्षणशास्त्र. मुळांनो GSमध्ये त्यांनी भरपूर अशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न, टोपण नावं, लेखांची नावं,
पुस्तकं वगैरे अशा भरपूर काय काय गोष्टी विचारल्या. आता सरांना मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे मॅथमॅटिक्सवरती तयारी करताना कोणत्या प्रकारच्या प्रकरणावरती जास्त भर द्यायचा आहे? गणितामध्ये सर मी आता टॉपिक काढून आलेले होते. बेसिक मॅथ बेसिक मॅथ ज्यांचं कंप्लीट असेल त्यांना बाकीचे टॉपिक मग रिझनिंगचा भाग असेल किंवा गणिताचा भाग असेल तो सोपाच जाणार आहे. बेसिकवर सुद्धा एक 3-4 प्रश्न होते सर बेसिक मॅथवर. त्यानंतर रेल्वे काळकाम वेग जो टॉपिक आहे त्यावर होते, थोडे वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलेले होते, त्यावरही प्रश्न होता. शेकडेवारीवर होता, एजवर सुद्धा होता, प्रॉफिट अँड लॉस त्यावर होता. थोडे डिफिकल्टी टाईपचे प्रश्न होते पण त्यावरचेच प्रश्न होते. सरासरीवर सुद्धा प्रश्न होता. ॲव्हरेजवर एक 4-5 धडे असे असतील की त्यावर जवळपास 15 ते 20 मार्काचे प्रश्न त्यांनी विचारलेले होते. पण सोडवत असताना आपण एवढ्या माइंड त्या ठिकाणी आपला हे झालेला असतो की ते मॅथचा प्रश्न आहे की रिझनिंगचा आहे तो लक्षात येत नाही आणि याची प्रश्नपत्रिका बाहेर येत नाही. त्यामुळं बाकी सांगणारे लोक काय सांगतात याच्यापेक्षा स्वतः ज्यांनी पेपर दिला आहे ते मात्र खरं सांगतील सर. पण माझा एक प्रश्न होता, आता मराठीबद्दल मला बोलायचं आहे की मराठीचं समजा एक 20 मार्कांना मराठी आले, त्याच्यामध्ये 5 मार्कांचा पॅसेज आहे, तर बाकी इतर मार्कांसाठी विद्यार्थ्यांनी कशावरती भर द्यावा ही मराठीसाठी सांगा. हां, 5 मार्क पॅसेजवर आहेत, इंग्लिशला सेम आणि मराठीला सुद्धा. बाकी राहिला भाग 15 मार्काचा, जवळपास 10-12-15 मार्क. त्यामध्ये व्होकॅब्लरीवर प्रश्न विचारलेले होते सर, शब्दार्थांवर, आणि त्यामध्ये म्हणी जास्त करून म्हणीवर प्रश्न होता. आणि त्यामध्ये पण कसं एक म्हण दिलेली असायची आणि त्या म्हणीच्या 4 म्हणी दिलेल्या असायच्या खाली, म्हणजे त्या म्हणीचा अर्थ ओळखा वगैरे. जे जिल्हा निवड समिती प्रश्न विचारते त्या पद्धतीचे नसून एक म्हण आणि त्या म्हणीच्या परत 4 म्हणी, त्यापैकी समानार्थी म्हण ओळखा किंवा किंवा ह्या म्हणीला लागून असलेली म्हण ओळखा, अशा पद्धतीचा प्रश्न होता. वाक्प्रचारावर सुद्धा प्रश्न होता. समानार्थी विरोधार्थी मला वाटतं एक प्रश्न मलाही होता त्यावेळेस आलेला. आणि व्याकरणावर सुद्धा प्रश्न होते सर. व्याकरणावरती विद्यार्थ्यांनी समास, वृत्त, अलंकार हे करायला पाहिजे सर. हे टॉपिक एक मिनिट ऐका, सरांनी काय सांगितले, समास, वृत्त, अलंकार. मी ज्यावेळेस शिकवत होतो त्यावेळेस काही विद्यार्थ्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही आम्हाला फसवणूक करताय आमची वगैरे, काय काय भरपूर आम्हाला काही पोलीस भरतीचे पोरत, असं काही 1-2 मुलांचं म्हणणं होतं. तुम्ही आधी पोलीस भरतीची लायकी दाखवा स्वतःची, बाकी जाऊ द्या. ते तुम्ही कोणत्या लायकीचे आहेत हा प्रश्न नाही. ज्याला हे बोलायचं ना त्याने आधी पोलीस भरती होऊन दाखवा आणि नंतर मग शिक्षक होण्याचं स्वप्न पहा तुम्ही. आता एकाच असं म्हणणं होतं की बा IBPSच्या लोकांना जर एखादा मोठा सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न त्याला 5 मिनिटं लागतात आणि तुम्ही 3 मिनिटाचं आणि 4 मिनिटाचं, त्यालाच विद्यार्थी म्हणतात. ऑलिम्पिकमध्ये उसेन बोल्ट सगळ्यात पहिला का आलं, कारण तो सगळ्यात वेगवान धावत होता. जे हत्तीच्या चालीचे आहेत किंवा म्हशीसारखे पोरं येतं त्यांचं सिलेक्शन येतं. तुम्हाला स्पीड, घोड्याचा स्पीड लागेल, तुम्हाला चित्त्याची तुमची नजर आणि तेवढी ताकद लागेल तुमच्या, तेव्हा सिलेक्शन होईल. इथं काय येड्या गाबाळ्यांचं काय, तुकाराम महाराजांचा अभंग पण आहे त्याच्यामध्ये. येथे जातीचे पाहिजे भक्त, येड्या गाबाळ्याचे काम नव्हे, हे आहे ना इथं ते तो प्रकार इथं. आणि म्हणून महाराजांनी त्यावेळेस लिहून ठेवलं ते. आणि म्हणून ज्यांना असं वाटतं असेल की तुम्ही आमच्यात संभ्रम निर्माण करताय वगैरे काय काय करताय, संभ्रमवाल्यांनी घरी जाऊन बसावं, त्यांनी अभ्यास करू नये. कारण जर तुम्ही 5-5 मिनिटाला डिस्टर्ब होत असाल किंवा तुम्हाला किरकोळ गोष्टी तुमचे मन विचलित होत असेल तर तुम्ही त्या लायकीचे नाही. तर जे लायक आहेत ना ते बरोबर शिक्षक होतील. आणि म्हणून जर एखाद्याचा स्पीड चांगला असेल तर तो 4 पण राऊंड मारू शकतो. राजेशिव आतापर्यंत 2दा मेन्स दिली मी, किती 2दा. स्पर्धा परीक्षेचा सगळ्यात जुना आणि सगळ्यात अनुभवी माणूस मी. मला राजेशिवमध्ये मी PSI सेशन प्री कधीच नापास झालेलो नाही. आणि मी आतापर्यंत 3 नोकऱ्या सोडल्या आता, आणि हायस्कूल टीचरची एक 4थी नोकरी सोडली. मी परमनंट होतो बरं, लक्षात ठेवा. म्हणजे माझं ॲप्रूव्ह होतं जिल्हा परिषदचं, तरी पण नोकरी सोडली मी. आणि आज मला असं वाटतं की बा मी नोकरी सोडली आहे, चांगलं झालं. कारण असे बरेचसे विद्यार्थी माझ्या हाताखालून घडले गेलेत, तर याचा मला सार्थ अभिमान आहे. तर तुम्हाला सांगितले की त्यांनी व्याकरणावरती विचारले, वृत्त, अलंकार, समासप्रयोग यासारख्या टॉपिकवरती भर द्या. काळ, वाक्याचे प्रकार याच्यावरती भर द्या तुम्ही. कारण तिथं गेल्यानंतर परत फजिती नको आहे. कारण सर्वांगीण अभ्यास करून जा. इथं तुमची पुस्तकी टेस्ट नसली तर तुम्हाला जनरल काय माहिती आहे संपूर्णपणे, तुम्ही कशा त्या कंडिशनमध्ये कसे बिहेव करते. शिक्षणशास्त्रामध्ये क्लासरूममध्ये तुम्ही विद्यार्थ्यांशी काय बिहेवियर करता ना, त्यावरती तुमचं संपूर्ण सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. त्याच्यावरती शिक्षणाशास्त्राचे प्रश्न अवलंबून येतात. थोडेफार व्याख्या वगैरे विचारल्या असतील किंवा त्यांच्या कोणी काय शास्त्रज्ञांची नाव वगैरे विचारले असतील, पण बाकीचं सगळं वर्गात तुम्ही काय बिहेवियर करणार त्याच्यावरती अवलंबून आहे. तर आता मला एक सांगा, इंग्लिशच्या बाबतीत तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? इंग्लिशचं
इंग्रजीमध्ये सेम सर, जे मराठीमध्ये पॅरेग्राफ होता 5 मार्काचा, तो इंग्रजीमध्ये सुद्धा 5 मार्काचा पॅरेग्राफ होता. व्होकॅब्लरीवर प्रश्न होते आणि ग्रॅमॅटिकलसुद्धा जवळपास 4 ते 5 प्रश्न होतेच. बरं, 4 ते 5 आता प्रश्नामध्ये व्याकरण काय यायला व्याकरणामध्ये सर टेन्सवर प्रश्न होता. टेन्सवर प्रश्न विचारत असताना किंवा जे काही 4-5 प्रश्न होते, आता मला नेमकं ते आठवत नाहीत प्रश्न, पण एररवर जास्त प्रश्न होते सर. बरं, आता- वाक्य असायचं, त्या वाक्याचे 4 ते 5 भागामध्ये डिवायडेशन केलेलं असायचं आणि त्यापैकी कोणत्या भागामध्ये एरर आहे ते ओळखायचं होतं. त्यानंतर एक म्हणजे एक ऑर्डर दिलेली असायची, त्यानुसार ती ऑर्डर आपल्याला कंप्लीट करावं लागायची. समजा 5 वाक्य दिलेले आहेत, तर ते वाक्य व्यवस्थित लावून आपल्याला एक वाक्य तयार करायचं होतं. पॅराजंबलवरचे वाक्य होते. घेतलं नाही मी पॅराजंबल, तोच प्रकारे आता कॉम्प्रिहेन्शनवरती भर देतो आणि फाइंड एररवरती. त्यांनी सांगितलं फाइंड एररवरती Find प्रश्न error. असतात. बाळांनो, फाइंड एरर कशावरती प्रश्न असतात? अनेक वचन, सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट, कंजंक्शन, आर्टिकल, प्रिपोजिशन, ॲडव्हर्ब, ॲडजेक्टिव्ह या आणि ॲडजेक्टिव्हवरती सर्वात जास्त प्रश्न आहे. कारण ॲडजेक्टिव्ह आणि आर्टिकल सर. आर्टिकलवरती. तर आर्टिकल्स मला एक सांगा, मुलांनी डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीच, चेंज द व्हॉइस, आर्टिकल, क्वेश्चन टॅग यांचा अभ्यास करायचा का नाही, एवढंच मला सांगा. खरं तर स्पर्धा परीक्षा हे आकाशासारखं क्षेत्र आहे. कुठलाही एकच भाग जर एकच धागा धरून जर तुम्ही पळाले तर यात सक्सेस मिळत नाही. आता माझ्या संपर्कामध्ये स्पर्धा परीक्षेला शिकवणारे शिक्षकसुद्धा किंवा एखाद्या विषयामध्ये मास्टर माइंड असणारे शिक्षकसुद्धा बरेच तयारी करतात सर, अभ्यास करतात, परीक्षा देतात, वेगवेगळे PSI असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल किंवा कुठली पण हे लागत नाहीत समजा किंवा रिझल्ट येत नाही. याच्या मागं असा उद्देश नसतो की त्यांचा अभ्यास नाही, विषय असा असतो की ते त्यांच्या विषयामध्ये मास्टर माइंड असतात आणि ते त्यांच्या विषयात मास्टर माइंड आहेत. तर एकच विषय घेऊन जर तुम्ही स्पर्धा परीक्षेत उतरले, समजा सर थोड्या वेळापूर्वी पण बोलले होते की 120 मार्काचं मॅथ रिझनिंग आहे, तुम्ही आउट ऑफ घेतले, 100% घेतले, 120ला 120 पडले आणि मेरिट जर 125वर लागलं तरी आपण जाणार आहेत. त्यामुळं स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र असं आहे, मी तरी माझं प्रामाणिक मत सांगेल, कोणाचं समजा यूट्यूब किंवा याचा त्याचा माझा ब्लेम नाही किंवा कोणाला काही बोलायचं नाही, वैयक्तिक मी सांगेल की स्पर्धा परीक्षा क्षेत्र असं आहे, यात जर तुम्ही परिपूर्ण जर उतरले तरच सक्सेस आहे. नाहीतर 10 वर्षापासून, आता मी शिकवतोय 10 वर्ष झाले मला, 10 वर्षापासून तयारी करणारे, त्याच रिडिंगमध्ये त्याच सीटवर बसणारे हजारो मुलं आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास 20,000पेक्षा जास्त मुलं मागील 4-5 वर्षापासून तयारी करत आहेत सर. फक्त विषय हाच आहे की ते ऑलराऊंडर होत नाही सर. आणि विषय हा आहे की आता तुमचा प्रश्न विचारताना भर मला 1-2 वेळा लक्षात आला की बाबा मराठी इंग्रजी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. समजा बऱ्याच मुलांचं म्हणणं असं आहे की मराठी इंग्रजी नाही करायचं किंवा सर आम्हाला फसवत आहेत. समजा नाही केलं आणि यदा कदाचित जर परीक्षावाल्यांनी मराठी इंग्रजी जर विचारले आणि तुमचा 1 मार्काने जर रिझल्ट गेला ना, त्यावेळेस तुम्हाला सरांची आठवण होईल. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सर, 2017ला ज्यावेळेस पेपर झाला त्याचा GR मी वाचलेला होता सर. त्याचे GR माझ्याकडे सगळे GR आतापर्यंतचे आहेत. त्या GRमध्ये सिलेबस दिलेला होता, त्या सिलेबसमध्ये स्पष्ट दिलेलं होतं मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेजचा सुद्धा भाग होता. त्यामध्ये बरेच असे सगळे मुद्दे, गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता सगळे भाग दिलेले होते आणि त्यामध्ये दिलेल्या सिलेबसवर जशाच तसे प्रश्न विचारले नाही. जिक्के बऱ्यापैकी सोडून दिलेलं होतं किंवा मराठी इंग्रजीवर पण कमी प्रश्न विचारले. त्यांनी सांगितले 30 येतील, विचारले 10, 12, 15. त्यावेळेस पण गणितावर सांगितले वेगळे, आले वेगळे. ह्यावेळेससुद्धा जो सिलेबस दिला त्याच्यावर न येता थोडे वेगळेच प्रश्न आले. आता जे बरेच जण यूट्यूबला सांगतायत की बाबा असं करायला पाहिजे होतं, असं करा तसं करा, ह्यांनी सर कधीच कोणीच परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत सांगितलं नाही की असं करा म्हणून. ज्या दिवशी पहिला पेपर झाला त्यावेळेस सांगायला लागले की नाही IBPS सारखे असे प्रश्न येणार होते म्हणून. म्हणजे अगोदर कोणी सांगितलेलं नव्हतं सर. म्हणजे परीक्षेला गेल्याच्या नंतर आपल्याला कळतं की अरे असं आलेलं होतं, आपण अभ्यास असा केला. म्हणजे गेलो तर आपण महादेवाच्या मंदिरामध्ये आणि समोर मारुती रायाचं दर्शन घेऊन आपल्याला यावं लागलं. मग करताना तयारी अख्ख्या देवांची तयारी करा ना. जे देव येईल सगळ्या देवांचा भाव तुम्ही मनात ठेवा, ज्यांचं मंदिर भेटेल तिथं दर्शन घेऊन वापस या. म्हणजे मराठीची परिपूर्ण तयारी करा, इंग्रजीची करा, जर लागायचं असेल तर, आणि टवाळक्या करायच्या असतील तर एक विषय घ्या, पुढं जा. नाहीच काही झालं तर त्याच्यामध्ये क्लास सुरू करा तो विषय घेऊन. ज्यांचा पेपर कव्हर होणार नाही, ज्यांना टाईम पुरणार नाही आणि ज्यांना असं वाटतं की बाबा IBPSला 15 वर्ष शिकवणाऱ्या लोकांना सुद्धा गणितं सुटत नाहीत आणि तुम्ही काय सांगता 3-4 मिनिटामध्ये गणितं सोडवायचं वगैरे काय शिक्षक आहे, आमचं काम आहे सांगण्याचं, तुम्हाला डिमॉरलाइज करणं आमचं काम नाही. तर त्याच्यामुळे ज्यांना असं वाटतं की बाबा
हे नाही आहे. तर त्यांनी स्वतःच्या पोस्ट मला कमेंटमध्ये टाकायच्या, की जर कोणाला वाटलं की बा आपण हे सांगता येते 3-4 मिनिटामध्ये एवढं मोठं गणित सुटू शकत नाही, तर त्यांनी आत्तापर्यंत किती पोस्ट काढल्यात आणि त्यांचे अनुभव काय आहेत ते मला एकदा कमेंटमध्ये टाकायचं आणि त्यांचा नंबर पण द्यायचा. मी त्यांची पण मुलाखत घेतो. आणि जर तुम्हाला अनुभवच नाही, जर तुम्हाला काही कळाना वळाना आणि तुम्ही या ठिकाणी लोकांना ज्ञान पाचताय, माझे केस पांढरे झालेत. आता मी थोडे उद्या सकाळी काळे करणार आहे म्हणा, परंतु झालेत पांढरे आता. तर ते पांढरे उन्हाने झालेले नाहीत. अनुभव, माझी मुलगी स्वतः क्लास 2 आहे, माझा मुलगा बिझनेसमॅन आहे. त्याच्यानंतर मी जे आत्तापर्यंत घडवलेले विद्यार्थी येतं, तर ते घडवलेले विद्यार्थी काही हजारामध्ये येतं, एक अर्धा नाही, लक्षात ठेवा. आणि आजही मार्केटमध्ये मी बाकीच्या लोकांना टक्कर देतो आहे. त्याच पद्धतीने मी शिकवतो आहे. माझे 7-7, 8-8 लेक्चर असं दिवसाचे. या वयातही मी लेक्चर घेतो आहे. तर मला ॲक्च्युली ते पॅशन आहे माझं. म्हणजे मला शिक्षकच व्हायचं होतं. मला काही दुसरं म्हणजे खडू दिसला आणि फळा दिसला की माझे असे हात शिवायचे पहिले, किंवा माझं हँडरायटिंग खूप सुंदर आहे. आता मी काढत नाही इथं, कारण 1000 रुपये फीमध्ये किती सुंदर हँडरायटिंग काढायचं हा पण प्रश्न येतो ना. कारण तुमच्याकडून मी टेटला 1000च रुपये फी घेतली आणि एवढं सुंदर हँडरायटिंग द्यायचं म्हणजे ते चलतं. जसं आपण चहा 5 रुपयाचं पिलो आणि 10 रुपयाचं पिलो, याच्यामध्ये स्पेशल आणि साध्या चहामध्ये फरक असतो, तसाच आहे. तर तो प्रॉब्लेम असा आहे की माझ्या मणक्यामध्ये सीर दबलेली, त्याच्यामुळे माझ्या हाताचा थोडासा पहिला प्रॉब्लेम झाला आहे. माझं इंटरमिडिएट झालं आहे ड्रॉईंगमध्ये. मला भरपूर काय काय गोष्टी आहेत माझ्याकडे. पण त्यांनी सरांनी सांगितलं की तुमची एक व्हर्सटाईल अभ्यासाची पद्धती पाहिजे. तुम्ही एकही विषय सोडता कामा नाही. कॉम्प्रिहेन्शन 10 मार्काचे, 30 मार्कांचं मराठी इंग्लिश विचारू द्या, 25 मार्क्स तुमचे मराठी इंग्लिशमध्ये मिळवा, शिक्षणशास्त्रामध्ये 10 मिळवा, GK मध्ये 10 मिळवा आणि गणित बुद्धिमत्तेमध्ये 100 मिळवा. तुमची रिझल्ट आहे, तुमचा रिझल्ट आहे, लक्षात घ्या. आणि हे काय सांगतो मी तुम्हाला, आणि ज्यांना असं वाटतं असेल की बा आम्ही काहीतरी लोकांना वेग इन्फॉर्मेशन देतो आहे किंवा काहीच माहीत नसताना आम्ही इन्फॉर्मेशन देतो, स्वतःचं बॅकग्राऊंड मला सांगायची, तर कमेंटमध्ये सांगायचं की मी असं आहे. नंतर मला फोन नंबर द्यायचा, मी तुमची मुलाखत घेतो. ओके, ठीक आहे. आणि नंतर झाल्यानंतर कशी फजिती करतो बघा मग तुमची. त्याच्यामुळं बोलणं वेगळं असतं, प्रॅक्टिकली गोष्ट वेगळ्या म्हणजे आपल्या वाट्याला वेगळं येत असतं. तर सर आता 1-2 टॉपिक या ठिकाणी आपले राहिलेत अजून, ते म्हणजे शिक्षणशास्त्र आणि GK. तर शिक्षणशास्त्रामध्ये येणारे प्रश्न, ठीक आहे, सर्वच्या सर्व. आता समजा 25 मार्कांना शिक्षणशास्त्र विचारलं तर 25च्या 25 प्रश्न हे सगळेचे सगळे उपयोजनात्मक असतात का काही फॅक्च्युअल प्रश्न पण असतात? मानसशास्त्रामध्ये सर दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारलेले होते. फक्त एवढं आहे की म्हणजे माझ्या पेपरला तरी मला तरी उपपत्ती वगैरे विचारलेली नव्हती. म्हणजे बऱ्याच जणांनी आता परीक्षा तयारी करताना रीडिंगमध्ये वगैरे पाहिलं होतं, बऱ्याच जणांनी चार्ट लावलेला होता, यानं ही उपपत्ती वगैरे लिहिलेली आहे किंवा अशी तयार केली, संशोधक हे ते. कदाचित विचारलेलं नसेल पण भविष्यात विचारू शकतात. त्यामुळं आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की स्पर्धा परीक्षार्थी जो असतो त्यानं ऑलराऊंडर असायला पाहिजे. तेही प्रश्न आपल्याला करावेच लागतील. पण मी मानसशास्त्र वाचलंच नव्हतं सर. मानसशास्त्र सोडून माझा तो रिझल्ट होता. कारण परीक्षा ज्या दिवशी होती किंवा जाहिरात वगैरे त्याच्या अगोदर जवळपास 8-10 वर्षापासून मी फक्त ह्या क्षेत्रात होतो. मराठी गणित शिकवायचं फक्त, बाकी अभ्यास वगैरे. कोणते विषय ठरले ते पण सांगा मुलांना आता. मराठी, गणित आणि रिझनिंग ह्या 3 विषयाचे माझे मार्क होते. बाकी 180 मार्कापर्यंत मी सोडवत गेलो, म्हणजे त्यामध्ये बऱ्यापैकी टोले होते माझे. हां, आणि मानसशास्त्रामध्ये जे उपयोजनात्मक प्रश्न असतात सर, एक शिकवत असताना किंवा एक म्हणजे ज्यावेळेस मुलांचा आपण सर अनुभव घेतो किंवा मुलांचा माइंड ज्यावेळेस आपण वाचतो सर, त्यावेळेस बऱ्यापैकी आपल्या लक्षात येतं मानसशास्त्रामध्ये जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर काय हे बऱ्यापैकी लक्षात येतं. मग मानसशास्त्राचा अभ्यास करताना मी मुलांना एक सांगेल की पुस्तक वगैरे रेफर करत असताल तर कराच, पण पाठीमागच्या प्रश्नांवर किंवा जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांवर जर कोणी फोकस करत असेल किंवा त्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं आहे ते एकदा तुम्ही म्हणजे लक्षात आणायला पाहिजे. एक प्रश्न दिला आहे मानसशास्त्राचा आणि त्याचे 4 पर्याय आहेत, त्या 4 पर्यायापैकी हे त्याचं उत्तर आहे. तर मग हेच उत्तर का आलं, त्या प्रश्नाला काय अपेक्षित होतं आणि याचं उत्तर हे का, मला तर 4ही पर्याय बरोबर वाटायले, पण त्यांनी हे उत्तर का काढलं ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. त्यालाच मन म्हणतात सर, मानसशास्त्र म्हणतात. म्हणजे मानसशास्त्रच हे की मुलांची मानसिकता ओळखायची असते आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. आता शिक्षक भरती म्हणजे ही शिक्षण क्षेत्राशी आणि विद्यार्थ्यांशी रिलेटेड असलेली परीक्षा आहे, त्यामुळे तो भाग तर करावाच लागणार सर. मानसशास्त्र GK-GS बद्दल थोडक्यात सांगा आता मुलांना. GK-GS वर प्रश्न विचारलेले होते सर, पण आपल्याला असं नाही म्हणता येणार की इतिहासवर किंवा भूगोलवर किंवा विज्ञानवर प्रश्न विचारले. त्यामध्ये सुद्धा म्हणजे असं विषयाला धरून GK विचारलेलं होतं.
समजा आता मराठीमध्ये जर पाहिलं आपण तर एक सहज उदाहरण घेतो मी. मराठीमध्ये समजा प्रश्न विचारला की आता सध्या अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता अभिजात भाषेचा दर्जा हा प्रश्न जनरल नॉलेजमध्ये पण जातो सर. बरोबर. किती भाषेला मिळाला किंवा कशामुळे मिळाला काय किंवा त्याचे हे ते, तर विषयाला धरून जनरल नॉलेज होतं सर त्यामध्ये. म्हणजे जनरल नॉलेज नव्हतंच अशातलाही प्रकार नाही. आणि मला तरी आढळून नाही आलं की इतिहासावर 1857वर एखादा प्रश्न विचारला किंवा विज्ञानमध्ये जीवनसत्वावर किंवा प्रोटीनवर प्रश्न विचारला असं म्हणजे मला आढळून नाही आलं. पण बऱ्यापैकी जी केवर विषयाला अनुसरून जी केवर प्रश्न होतेच. तर सरांना म्हणजे तुम्ही एक विचार करा की एक 7-8 वर्ष त्यांनी प्रयत्न करून ही पोस्ट मिळवली. 130 मार्क आणि त्यांच्या स्वजिल्ह्यामध्येच म्हणजे छत्रपती संभाजीनगरलाच ते इथं शिकवत होते. त्यातच त्यांचं इथं सिलेक्शन झाले, त्यांचा नंबर पण इथे लागले. ह्या म्हणजे कसं असतं की आपल्या ज्या ठिकाणी आपण कर्मभूमी त्या ठिकाणीच आपल्याला काम करायला मिळणं हा सुद्धा एक मोठा योगायोग आहे. तर विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना 2 तासामध्ये टाईम मॅनेजमेंट करताना तुम्ही जे सांगितले की बा सलग तुम्ही जसं कॉम्प्युटरवरती प्रश्न येईल त्याप्रमाणे तुम्ही सोडत जा. पण माझं असं मत आहे की समजा एखाद्या खूप मोठा प्रश्न आहे, आपल्याला तो ओळखीचाच वाटत नाही, तो जर स्किप केला विद्यार्थ्यांनी आणि पुढं जर गेला, असे 10-12 प्रश्न जर या ठिकाणी स्किप केले तर पाठीमागे येताना तर त्या विद्यार्थ्यांचे जर ते 10 प्रश्नच राहिले टिक मार्क करायचे तर मला असं वाटतं तो तोटा होऊ शकतो विद्यार्थ्यांचा. कारण त्या 10 प्रश्नामध्ये त्यांनी तुक्के मारताना त्याचे 3-4 तरी बरोबर आले असतात, 2-3 निघतातच असे. तर विद्यार्थी मित्रांनो, सरांच्या हिशोबाने जसं तुम्ही प्रश्नांची सिक्वेन्स येईल त्याप्रमाणे सोडत जा. ज्या ठिकाणी तुम्हाला वाटलं की हा आपल्या कोणत्याच गावाला प्रश्न नाही, कुठं पाहिलंच नाही, त्या ठिकाणी डायरेक्ट तुक्का मारून पुढे जा. 40% प्रश्न वन लाईनर असतात, बाकी 60% प्रश्न मोठे असतात, दीर्घ असतात. आणि दीर्घ का असतात की त्यांना तुम्हाला तिथपर्यंत जाऊ द्यायचं नसतं. अडथळे शर्यत का असते, कारण तो माणूस लवकरात लवकर तिथं नाही गेला पाहिजे. आणि जो त्या अडथळे पार करण्यासाठी प्रॅक्टिस करेल तो त्या ठिकाणी जाईल. आणि म्हणून आजची मुलाखती तुम्हाला चांगली इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल अशी अपेक्षा करतो. आणि छत्रपती रणेर सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या स्टुडिओला वेळ दिला, आपल्या क्लासला त्यांनी म्हणजे आपलं मानलेलं आहे आणि ते आमचे स्टुडंट पण येतं. तर असेच मी अनेक विद्यार्थी जे आता संतोष मगरची पण मी मुलाखत घेतो आहे. आता संतोष तुम्हाला सांगेल आता बारकावे काय असतात. म्हणजे हे इकडं जाहिरात नाही येणं काल 10 तारखेला तर जाहिरात येणार होती तुमची. मी सांगू शकत नाही काही, पण 10 तारखेला जाहिरात पण येणार होती तुमची. तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो. मी काही अशा बंपगिरी काही का सांगत का नाही माहिती आहे का, कारण जे आपण बोललो आहे मी तुम्हाला सांगितलं होतं शिक्षक इथं शिक्षकेतर भरती 1 वर्षापूर्वी सांगितलं होतं शिक्षकेतर भरती आली आणि आताशी नोटिफिकेशन आलं. माझा व्हिडिओ काढला, मला लाज वाटली. मी म्हणलं 1 वर्ष झालं आपल्याला आपण बोलून बसलो लोकांना आणि लोक त्या वाट पाहत आहेत त्या गोष्टीची. बाळांनो, शिक्षक हे पवित्र एक स्थान आहे, पवित्र पेशा आहे तो. आपण काय बोलतो याचा बऱ्याचदा आपण भान ठेवलं पाहिजे. कारण आपण विद्यार्थ्यांना फक्त ॲडमिशनसाठी मी काही तुम्हाला जर वेगळं जर सांगितलं, आता लगेच वनसेवेची आली, वनसेवक म्हणून 12,900 समथिंग जागांची भरती आली आणि लगेच मी जाहिरात टाकली आणि आमच्याकडे ज्या तुम्ही झाले वनसेवक वगैरे जर म्हणलं तर चुकीचं लक्षात ठेवा. मी माझा पूर्वानुभव काय सांगतो, ज्या पोरांना आमच्याकडे यायचं आहे, ज्यांना असं वाटतं की शिंदे सरात दम येतो ते आपल्या ही नौका आपली पार लावू शकतात, तेच विद्यार्थी आमच्याकडे येतील. टेटला आमच्याकडे भरमसाठ ॲडमिशन झाले, लक्षात ठेवा. कारण आम्ही गद्दारी केलेली नाही पोरांशी. जे प्रॉपर सांगितलं मी त्यांना संपूर्णपणे सर्वांगीण व्याकरण शिकवलं. मी कुठेच काही नाही, व्होकॅब्युलरी पण शिकवली. आता पॅराजंबल पण घेतो आहे, कॉम्प्रिहेन्शन पण घेतो आहे. कॉम्प्रिहेन्शनचे 10 मार्क आहेत, लक्षात ठेवा, मराठी इंग्लिशचे. आणि ह्याची तयारी करताना मागची PSI असिस्टंटचे उतारे वाचा, त्याच्यावरती प्रश्न आले तर त्याचा सराव करा, बाकी पाहायची गरज नाही. तर ते सर इथं आले तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि असेच ते तुम्हाला परत भविष्यातही मार्गदर्शन करतील आणि त्यांचे काही गेस्ट लेक्चर्स तुमच्या यूट्यूबवरती तुमच्यासाठी ठेवतो. धन्यवाद.